मित्रांनो, आज आपण वापरत असलेल्या वायफाय, ब्लूटूथ आणि मोबाईल सिग्नल मागे एका भारतीय शास्त्रज्ञाचे खूप मोठे योगदान आहे. हे तुम्हाला माहीत आहे का? होय, जगासाठी वायरलेस कम्युनिकेशनचा म्हणजे बिनतारी संवादाचा मार्ग दाखवणारे महान शास्त्रज्ञ होते. ते म्हणजे जगदीश चंद्र बोस. भारताने जगाला अनेक महान शास्त्रज्ञ दिले आहेत. त्यामध्ये जगदीश चंद्र बोस हे एक अत्यंत प्रज्ञावान आणि प्रेरणादायी नाव आहे. त्यांनी विज्ञान क्षेत्रात असे योगदान दिले ज्यामुळे आजच्या आधुनिक बिनतारी तंत्रज्ञानाचा म्हणजे वायरलेस टेक्नॉलॉजीचा मार्ग प्रशस्त झाला. याच कारणामुळे त्यांचा गौरव रेडिओ विज्ञानाचे जनक, फादर ऑफ रेडिओ सायन्स म्हणून केला जातो. त्यांचे जीवन म्हणजे संघर्ष, अपमान, चिकाटी आणि यश यांचा एक विलक्षण संगमच होय. ही केवळ एका शास्त्रज्ञाची कहाणी नसून भारतीय बुद्धिमत्तेच्या सामर्थ्याचा तो एक जिवंत पुरावा आहे. जगदीश चंद्र बोस यांचा जन्म 30 नोव्हेंबर 1858 रोजी बंगालमधील मयमनसिंग या ठिकाणी झाला, म्हणजे सध्याचा बांगलादेशचा भाग. त्यांचे वडील भगवान चंद्र बोस हे सरकारी अधिकारी होते. त्यांनी आपल्या मुलाला सुरुवातीपासूनच मातृभाषेत शिक्षण दिलं, कारण त्यांचा विश्वास होता की मुलाने आधी स्वतःची संस्कृती समजून घेतली पाहिजे. 1915 मध्ये विक्रमपूर परिषदेत बोलताना या प्राथमिक शिक्षणाचा आपल्यावर झालेला परिणाम बोस यांनी पुढील शब्दात वर्णन केला. त्यावेळी इंग्रजी शाळेत जाणे उच्चभ्रूपणाचे मानले जात होते. मी स्थानिक भाषेच्या शाळेत गेलो. तिथे माझ्या बाजूला मुस्लिम सेवकाचा मुलगा आणि मच्छीमाराचा मुलगा मित्र म्हणून बसत असे. त्यांच्या निसर्गविषयीच्या गोष्टींमुळे मला निसर्गाची गूढता जाणून घेण्याची इच्छा झाली. शाळेतून घरी आल्यावर माझी आई कोणताही भेदभाव न करता सर्व मुलांचे स्वागत करत असे आणि जेवायला देत असे. त्यामुळे मला कधीही भेदभावाची जाणीव झाली नाही. बोस यांनी 1869 मध्ये कोलकात्याच्या हेयर स्कूलमध्ये प्रवेश घेतला. नंतर ढाकातील SFX ग्रीन हेरल्डमध्ये शिक्षण घेतले. 1875 मध्ये त्यांनी ढाका विद्यापीठाची परीक्षा उत्तीर्ण करून कोलकाता येथील सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तिथे फादर युजीन लॉफॉन्टमुळे नैसर्गिक विज्ञानात रुची निर्माण झाली. मग पुढे जाऊन त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठातून 1884 रोजी BSc इन नॅचरल सायन्स मध्ये पदवी प्राप्त केली. बोस केम्ब्रिज विद्यापीठातून पदवी प्राप्त करून भारतात परतले. हेनरी फॉसेट यांनी त्यांना व्हाईसरॉय लॉर्ड रिपन यांच्याशी ओळख करून दिली. रिपन यांनी बोस यांच्यासाठी कोलकात्यातील सार्वजनिक शिक्षण संचालक पदासाठी शिफारस केली. बहुतेक युरोपियन लोकांसाठी राखीव असलेल्या इम्पिरियल एज्युकेशन सर्व्हिसमध्ये बोस यांना प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये भौतिकशास्त्राचे कार्यवाहक प्राध्यापक बनवण्यात आले, जरी काही लोक त्यांच्या नियुक्तीशी नाखुश होते. बोस यांनी जानेवारी 1885 मध्ये पदभार स्वीकारला. या काळात भारतावर ब्रिटिशांचे राज्य होते. भारतीयांना कमी लेखलं जायचं. जेव्हा बोस प्राध्यापक झाले तेव्हा त्यांना इंग्रज शिक्षकांपेक्षा कमी पगार दिला गेला, पण त्यांनी अन्याय स्वीकारला नाही. 3 वर्षे त्यांनी पगार न घेता काम केलं, पण स्वाभिमानाशी तडजोड केली नाही. शेवटी ब्रिटिश सरकारला त्यांच्यासमोर झुकावं लागलं आणि त्यांना समान पगार देण्यात आला.
ही घटना आपल्याला शिकवते की आत्मसन्मान हा पैशापेक्षा मोठा असतो. 1894 मध्ये ऑलिव्हर लॉज यांच्या प्रयोगानंतर बोस यांनी रेडिओच्या संशोधनाला सुरुवात केली आणि प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये उपकरणे उभारली. त्यांनी रेडिओ लहरींचा अभ्यास करताना त्या मिलीमीटर पातळीवर आणण्यात यश मिळवलं, म्हणजे सुमारे 5 मिलीमीटर तरंग लांबीच्या मायक्रोवेव्ह श्रेणीमध्ये. कॉलेजमध्ये बोस यांच्या संशोधनाचे कौतुक झाले नाही, तरी आठवड्यात 26 तास व्याख्याने देत असताना त्यांना संशोधनावर लक्ष केंद्रित करणे कठीण झाले. व्यापक समुदायात कुतूहल निर्माण झाल्यानंतर लेफ्टनंट गव्हर्नरने बोससाठी संशोधन पदाची शिफारस केली, परंतु बोसने सरकारच्या भूमिकेविरुद्ध मतदान केल्याने ती योजना मागे घेतली. तरीही गव्हर्नरने 2500 रुपयांचे अनुदान मंजूर केले, परंतु यामुळे बोसच्या संशोधनाचे काम प्रभावित झाले. 1895 मध्ये जगदीशचंद्र बोस यांनी बिनतारी संकेतांशी म्हणजेच वायरलेस सिग्नल्स संबंधित एक प्रयोग यशस्वीरित्या पार पाडला. त्यांनी एका भिंतीमधून संकेत प्रसारित करण्याची क्षमता सिद्ध करून दाखवली. त्या काळी अशी कामगिरी अविश्वसनीय मानली जात असे. आज आपण वापरत असलेले बिनतारी तंत्रज्ञान, वायफाय आणि ब्लूटूथ या सर्वांचा उगम याच स्वरूपाच्या संशोधनातून झाला आहे. त्यांनी आपल्या संशोधनाचे पेटंट घेतले नाही, कारण विज्ञान आणि ज्ञान ही मानवतेची सामायिक संपत्ती आहे आणि ती पेटंट कायद्यांच्या बंधनात अडकवून किंवा वैयक्तिक मालकीखाली बंदिस्त करून ठेवू नये अशी तत्वनिष्ठ धारणा बोस यांची होती. म्हणूनच त्यांनी वैयक्तिक लाभासाठी कधीही पेटंट मिळवण्याचा प्रयत्न केला नाही. परिणामी पुढे मॅक्रोनी यांना रेडिओचे संशोधक म्हणून प्रसिद्धी मिळाली. तथापि बिनतारी संवादाच्या क्षेत्रात बोस यांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण होते, हे जगभरातील वैज्ञानिक आज मान्य करतात. बोस यांना 1896 मध्ये युरोपमधील शास्त्रज्ञांना भेटण्यासाठी 6 महिन्यांची वैज्ञानिक प्रतिनिधित्वाची जबाबदारी देण्यात आली आणि लंडन विद्यापीठाकडून मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी मिळाली. 1899 मध्ये त्यांनी टेलिफोन डिटेक्टरसह लोह पारालोह कोहेररच्या विकासाची घोषणा केली. 1900 मध्ये त्यांनी पॅरिसमधील आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्रात परिषदेत आपले संशोधन सादर केले. बोस हे रेडिओ लहरी शोधण्यासाठी अर्धसंवाहक जंक्शन म्हणजे सेमी कंडक्टर जंक्शन वापरणारे पहिले संशोधक होते आणि मायक्रोवेव्ह घटकांचा शोधही त्यांनी लावला. 1897 मध्ये बोस यांनी लंडनच्या रॉयल इन्स्टिट्यूशन समोर कोलकातामध्ये मिलीमीटर तरंग लांबीवरील संशोधन सादर केले, ज्यामध्ये वेव्ह गाईड्स, हॉर्न एंटेनास, डायलेक्ट्रिक लेन्सेस, पोलायझर्स आणि 60 गिगाहर्ट्झ वारंवारतेवरील अर्धसंवाहक यांचा समावेश होता. बोस यांच्या 1898च्या पिळलेल्या तागाच्या संरचनेतील मायक्रोवेव्हच्या ऑप्टिकल रोटेशनवरील प्रयोगाने कायरल माध्यमांचा अभ्यास सुरू केला, ज्यामुळे कृत्रिम डायलेक्ट्रिक्स व मेटामटेरियल्सच्या क्षेत्रांमध्ये प्रगती झाली. सर जगदीशचंद्र बोस यांनी 1899 मध्ये रॉयल सोसायटीसमोर सेल्फ रिकव्हरिंग मर्क्युरी कोहेरर, एक सॉलिड स्टेट डायोड डिटेक्टर सादर केला, ज्याने वायरलेस टेलिग्राफीत लक्षणीय प्रगती साधली, जे नंतर 1904 मध्ये पहिले पेटंट केलेले सॉलिड स्टेट डायोड डिटेक्टर म्हणून ओळखले गेले. जगदीशचंद्र बोस यांचे कार्य केवळ
रेडिओ विज्ञानाच्या क्षेत्रापुरतेच मर्यादित नव्हते. त्यांनी वनस्पतींवर संशोधन केले आणि झाडांनाही संवेदना असतात हे सिद्ध केलं. त्यांनी क्रेस्कोग्राफ नावाचे एक उपकरण विकसित केले जे वनस्पतींची वाढ मोजण्यास सक्षम होते. त्यांच्या या संशोधनामुळे संपूर्ण जग थक्क झाले. त्यांना भारताचे पहिले आधुनिक वैज्ञानिक मानले गेले. भारतीय बुद्धिमत्ता कोणापेक्षाही कमी नाही, म्हणजेच भारतीय वैज्ञानिक कोणाही पेक्षा कमी नाहीत हे त्यांनी जगाला दाखवून दिले. जगदीश चंद्र बोस यांनी भारतीय विज्ञानाला जागतिक स्तरावर ओळख मिळवून दिली. त्यांच्या संशोधनामुळे संपूर्ण जगभरात भारताचे नाव अभिमानाने घेतले जाऊ लागले. आजही विज्ञान क्षेत्रात त्यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. 1917 मध्ये बोस यांनी भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील कोलकाता येथे बोस इन्स्टिट्यूटची स्थापना केली. पहिली 20 वर्षे म्हणजेच त्यांच्या निधनापर्यंत बोस यांनी या संस्थेचे संचालक म्हणून कार्य केले. आज ही संस्था भारतातील एक सार्वजनिक संशोधन संस्था असून देशातील सर्वात जुन्या संशोधन संस्थांपैकी एक म्हणून ती ओळखली जाते. जगदीश चंद्र बोस यांच्या जीवनातून आपण अनेक महत्त्वाचे धडे शिकू शकतो. कुतूहल ही यशाची पहिली पायरी आहे. संघर्षाशिवाय मोठेपण प्राप्त करता येत नाही. आत्मसन्मानाच्या बाबतीत कधीही तडजोड करू नये. ज्ञान हीच सर्वात मोठी शक्ती आहे. कष्टाचे फळ मिळण्यास कदाचित विलंब होऊ शकतो, परंतु ते नक्कीच मिळते. एका भारतीय वैज्ञानिकाने जगाला वायरलेस कम्युनिकेशनची दिशा दिली, पण त्याचं नाव अनेकांना अजूनही माहिती नाही. जर तुम्हाला ही प्रेरणादायी कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण अशाच महान भारतीयांच्या कथा आपण तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहोत. कमेंट्समध्ये लिहा प्राऊड ऑफ इंडियन सायंटिस्ट आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या महान व्यक्तीवर पाहायचा आहे तेही सांगा. धन्यवाद.